आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. रास्ता रोकोत पोलिसांशी सावंतांची खडाजंगी, जतच्या प्रश्नावर सर्वपक्षीय यल्गार. महाराणा प्रताप चौकात आंदोलनाचा आक्रमक सूर. माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचा सरकार प्रशासनावर घणाघात. जत तालुक्यातील पाणी टंचाई, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन, शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा, जनावरांसाठी चारा पाणी, स्मार्ट मीटरची सक्ती, अवैध धंदे, महसूल विभागाचा कारभार आणि जत तालुक्याच्या नामांतरासह विविध ज्वलंत प्रश्नांवर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी दिनांक 27 महाराणा प्रताप चौक जत येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी, नागरिक, व्यापारी, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासन आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यात आंदोलनाच्या अनुषंगाने शाब्दिक वाद झाला. आंदोलनस्थळी पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीवर सावंत यांनी तीव्र आक्षेप घेतला. जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. या शाब्दिक खडाजंगीमुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र उपस्थित सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवले. जतच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष. यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सरकार व प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीवेळी आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला, मात्र आज जतच्या मूलभूत प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची टीका त्यांनी केली. जनतेच्या प्रश्नावर प्रत्यक्ष काम करण्याऐवजी कागदी घोड्यांचा नाद सुरू आहे. जतच्या जनतेला पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या सुविधा हव्या आहेत, असे सावंत म्हणाले. जत तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असताना शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोणीही मागणी न केलेले प्राणी संग्रहालय आणि आरटीओ कार्यालय यासारख्या कामांना विकास म्हणून दाखवले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. जतच्या पाणी प्रश्नावर संताप व्यक्त करताना सावंत म्हणाले, जत तालुक्यातील पाणी सांगोला आणि मंगळवेढ्याकडे जात आहे आणि जत तालुका मात्र तहानलेला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर द्राक्ष, डाळिंब व इतर पिके करपण्याची वेळ आली आहे. जतला पाणी सोडल्याचे नाटक नको, तर हक्काचे पाणी प्रत्यक्षात शेतापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू ठेवून जत तालुक्यातील सर्व लाभ क्षेत्राला नियोजनबद्ध पाणी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. गुंड प्रवृत्तीचे लोकांच्या घरात घुसून मारहाण करीत असताना पोलिसांना फोन करूनही तात्काळ दखल घेतली जात नाही. उलट प्रकरण मिटवण्यासाठी संबंधितांना पोलीस स्टेशनमध्ये रात्रीपर्यंत बसवून ठेवले जाते. हे पोलीस स्टेशन आहे की मांडवलीचे केंद्र, असा प्रश्न जनतेला पडला आहे, असा आरोप सावंत यांनी केला. महसूल विभागाच्या कामकाजावर टीका करताना सावंत यांनी सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला. महसुली तक्रारीचे निर्णय पैशाच्या जोरावर हवा तसा लावले जात असल्याच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. संक येथील अप्पर तहसीलदारांच्या कामकाजावर आरोप करीत वकिलांनी बहिष्कार घातल्याच्या घटनेचा उल्लेख करत, जर वकिलांनाच कामकाजावर बहिष्कार घालण्याची वेळ आली असेल तर सामान्य शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. आता आश्वासन नको, जतला कायमस्वरूपी पाणी हवे. म्हैसाळ योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू करणे, पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, जनावरांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करणे, शेतकऱ्यांना दिवसा पुरेसा वीज पुरवठा करणे, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करणे, अवैध धंद्यावर कारवाई करणे तसेच महसूल व पोलीस प्रशासनातील तक्रारींची निपक्ष चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जतच्या जनतेला आता केवळ आश्वासने नकोत, शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणी पोहोचले पाहिजे. जनतेच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास यापुढे अधिक तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिला. सर्वपक्षीय रास्ता रोकोमुळे जत तालुक्यातील ज्वलंत प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. त्यातच आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांशी शाब्दिक खडाजंगीमुळे आंदोलनाला अधिकच आक्रमक स्वरूप आले. आता शासन प्रशासन या प्रश्नावर कोणती ठोस भूमिका घेते याकडे जतकरांचे लक्ष लागले आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.